नमस्कार शेतकरी मित्रांनो, आचारसंहिता चालू आहे, पण आचारसंहितेमध्ये सुद्धा देखील खरीपाची जी काही पैसेवारी आहे ती आणेवारी आता जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, यंदाच्या सुधारित हंगामातील पिकांची जी काही सुधारित पैसेवारी आहे म्हणजे जिल्हा महसूल प्रशासनानेही जाहीर केली आहे. आता लागवडी योग्य जे काही असलेले जिल्ह्यातील एकाही गावाची जी काही पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली नसून, आपण पर्टिक्युलर एका जिल्ह्याविषयी बोलतोय, पण हे जे चित्र आहे हे सगळ्या महाराष्ट्राचं असणार आहे. कारण की याची जी काही आणेवारी ही 56.36 इतकी आली आहे. तर हा जिल्हा जो आहे तो अमरावती. प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार सध्या तरी जिल्ह्यातील जी काही दुष्काळी स्थिती नसल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजे 50 पैशापेक्षा जास्त आणेवारी आली आणि म्हणून तिथे दुष्काळ नसल्याचं ते सांगत आहे. आता अहवालानुसार शेतकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली जाय. जी काही अंतिम पैसेवारी ती लक्ष जर लागलेले असून आता शेतकऱ्यांना असं वाटतं की ती 50 पैशापेक्षा कमी येऊ शकते, पण पुढे काय होणार आहे ते अजून काय आपल्याला ठाऊक नाही. म्हणून खरीप हंगामात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या कापूस, मूग व उडीद या पिकांचं खूप काही नुकसान झालं होतं आणि ते अतोनात झालं होतं. काही भागातही तुरीला तर एवढा मोठा फटका बसला होता आणि त्यानंतर सोयाबीनची जी काही सरासरी होती ती अपेक्षेपेक्षा कमी आली आणि त्याचं जे काही उत्पादन आहे ते घटलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची जी काही सरासरी होती ती पैसेवारी 56.36 एवढी दाखवली. कमालीचं नुकसान शेतकऱ्यांचं याच्यात होणार आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यांनी नाराजी तर व्यक्त केली जाते. या अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात जवळपास 2013 गावे असताना या सर्व गावातील पेरणीखालील क्षेत्राची सरासरी 50 पैशांपेक्षा वर आली असून सर्वाधिक पैसेवारी धामणगाव रेल्वे तालुक्याची असून आता ती 60 पैसे आहे. तर भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, गाव, सुरवी व चिखलदरा या 4 तालुक्यांची सरासरी पैसेवारी ही 54 पैसे आली. पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. आता जे काही लक्ष अंतिम पैसेवारीकडे आता शेतकऱ्यांचं लागलं आहे की अंतिम पैसेवारी जी आहे ती कधी जाहीर होईल, तर ती जाहीर होते डिसेंबरमध्ये. आता डिसेंबरमध्ये जरी 56ची कमीत कमी 49 तरी व्हायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आहे. तालुकानिहाय जर विचार केला तर अमरावती 55, भातुकली 54, तिवसा 56, चांदूर रेल्वे 58, धामणगाव रेल्वे 60, नांदगाव खंडेश्वर 54, मोर्शी 49, चांदूर बाजार 57, दर्यापूर 55, अंजनगाव सुरजी जे काय ते 54, धारणी 59, चिखलदरा 54 अशी ही आणेवारी आता याच्यात म्हणजे मुद्दामच ही जाहीर करण्यात आली आहे की काय असं आता शेतकऱ्यांना वाटायला लागलं. आणि साहजिक आहे, कारण की जर एवढं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं, सोयाबीनचं नुकसान झालं, उडीदचं नुकसान झालं, तूरचं नुकसान झालं, कापसाचं तर अतोनात नुकसान झालं होतं. शेतात उभा असलेला जे काही पीक होतं ते पीक पाण्याखाली गेलं, पाण्याने ते नासाडलं, खराब झालं, तरीही शासन म्हणते की तिथलं जे काही आणेवारी आहे ती 56 पैसे. हा कुठला न्याय? आणि ह्या न्याय आता आपल्याला आता तर सध्याच्या कंडिशनला आपण काही करू शकणार नाही, कारण की याच्यामध्ये तो त्यांनी दिलेला एक अहवाल आहे आणि हाच जर अहवाल डिसेंबर महिन्यामध्ये देखील जाहीर झाला मग अमरावती जिल्ह्याला याच्यातनं दुष्काळातनं पैसे मिळणार नाही. असेच अजून वेगवेगळ्या जिल्ह्याची जी काही आणेवारी ती आणेवारी जाहीर होईल. ती आणेवारी जाहीर झाल्यानंतर नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील घंटीचं बटन देखील ऑन करून ठेवा. धन्यवाद.